प्रीती खंडागळे, आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूयाच्या टॉप 10 न्यूजवर। मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी IAS अधिकारी अश्विनी भिडे यांची नियुक्ती निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सध्या त्या देवेंद्र फडणवीस यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत। विद्यमान आयुक्त भूषण गगराणी आज निवृत्त होत असून त्यानंतर अश्विनी भिडे पदभार स्वीकारणार आहेत। आयुक्त पदासाठी असीम गुप्ता आणि भिडे यांची नावं चर्चेत होती। सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी भिडे यांच्या नावाला विरोध दर्शवला होता, मात्र चर्चेनंतर अखेर त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाला आहे। एकनाथ शिंदे हे दीपक केसरकर यांच्यासह काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याची चर्चा आहे। जिल्हा परिषद निवडणूक 2026 मधील अपेक्षित निकाल न लागणे तसंच नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा डागळल्याचं सांगितलं जाते। अकार्यक्षमतेमुळे काही मंत्र्यांचं खातेबदल किंवा इशारा देण्याची शक्यता असून लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज धक्कादायक माहिती समोर येत असून अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप आहेत। काही पीडित महिलांनी पुढे येत तक्रारी दाखल केल्यात, मात्र मोठ्या प्रमाणावर अजूनही तक्रारी नोंदवल्या जात नसल्याचं समोर येत आहे। या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावरही सह आरोपी करण्याची मागणी होत असून त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे। यापूर्वी त्यांनी तब्येतीची कारणं देत चौकशी टाळल्याची चर्चा होती। दरम्यान रुपाली ठोंबरे पाटील यांनी हे मोठं रॅकेट असल्याचा दावा केलाय। SIT कडून शिवनिका संस्थेच्या 11 ट्रस्टींना चौकशीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्या असून तपास अधिक गतीने सुरू आहे। मंत्री नरहरी झिरवळ यांचा कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणात मुंबईतील कफ परेड पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केलाय। ट्रान्सजेंडर तक्रारीनंतर पवन यादव यांच्या भावाविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। आरोप आहे की व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आलाय आणि नंतर धमकी देऊन नोकरी देण्याची मागणी केली होती। मंत्री झिरवळ यांनी सर्व आरोप फेटाळले। पोलीस तपास सुरू असून इतर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल होऊ शकतो। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पडताळणीनंतर मोठी घट झाली असून सुमारे 71 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले। सुरुवातीला 2.47 कोटी लाभार्थी असताना KYC नंतर ही संख्या 1.76 कोटींवर आली। गैरप्रकार उघड झाल्यानंतर सरकारने कठोर पडताळणी केली होती। दरम्यान पात्र महिलांसाठी फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्त्याचं वितरण सुरू झालं असून पुढील काही दिवसात रक्कम खात्यात जमा होणार आहे। मुंबईतील कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर 9 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या भीषण बेस्ट बस अपघात या प्रकरणात या अपघातातील चालक संजय मोरे याला सुमारे 15 महिन्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केलाय। न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितलं की केवळ 3 दिवसाच्या पॉवर पॉइंट प्रशिक्षणावर इलेक्ट्रिक बस चालकाला जबाबदारी देणं ही नियुक्ती प्रक्रियेतील गंभीर त्रुटी आहेत। या अपघातात बसचे नियंत्रण सुटून 22 वाहनांना धडक बसली होती। यात 9 जणांचा मृत्यू झाला तर 37 जण जखमी झाले होते। भारतीय रेल्वेने प्रवासी तिकीट आरक्षण आणि परतावा नियमावलीत मोठे बदल जाहीर केले। 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार गाडी सुटण्याच्या 8 तास आधी तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही। यापूर्वी ही मर्यादा फक्त 4 तासांची होती। प्रशासनाने तिकीट काळाबाजारावर आळा घालण्यासाठी आणि प्रवास अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी ही पावलं उचलली आहेत। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार परभणी, बीड, जळगाव, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांमध्ये आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय। राज्यातील इतर भागांसाठी येलो अलर्ट आहे। सकाळपासूनच अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू असून नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण परिसरात गारपिटीसह वादळी पाऊस झालाय। मुंबईसह इतर भागातही ढगाळ वातावरण आहे। IPL 2026च्या चौथ्या सामन्यात गत उपविजेता पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत। श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचं नेतृत्व करणार आहे तर शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कप्तान आहे। दोन्ही संघांनी सामन्याआधी जोरदार सराव केला असून सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत। अभिनेता रणवीर सिंगचा लेटेस्ट स्पाय ॲक्शन थ्रिलर धुरंधर 2 रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर कमाल गाजवतोय। पहिल्याच दिवशी सिनेमाने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि केवळ 11 दिवसात भारतात 800 कोटी आणि जगभरात 1300 कोटींपेक्षा जास्त कमाई करत इतिहास रचलाय। 12व्या दिवशी कमाई थोडी घसरण दिसली तरी सिनेमाचा जलवा कायम आहे। वेळ झाली येथे थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी शो सत्याचा।